नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बहुतेकांना आवडणारी फ्लावरची रस्साभाजी करणार आहोत। ही भाजी खूप चमचमीत आणि मसालेदार होते। झटपट होणारी ही भाजी आहे। चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊयात। मी इथे अर्धा किलो फ्लावर घेतला आहे। काही फ्लावरला उग्र असा वास येतो किंवा काही फ्लावरमध्ये लहान किडे देखील असतात, म्हणून मी पाण्यामध्ये हळद मीठ टाकून फ्लावरचे तुकडे त्याच्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवले होते। भांडं गरम झालं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 3 टेबलस्पून तेल ओतून घेऊयात। आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी ॲड करून घेऊयात। मोहरी तडतडायला लागली की आपण ह्याच्यामध्ये आता अर्धा चमचा जिरे ॲड करून घेऊया। कढीपत्त्याची 4-5 पानं ॲड करून घेऊ। एक लहान कांदा बारीक चिरून ॲड करून घेऊ। कांदा व्यवस्थित परतून घेऊ। त्यातील कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांद्यामधील कच्चेपणा निघून गेला आहे। आता आपण याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून ॲड करून घेऊ। टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला तो या फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट ॲड करून घेऊया। थोडे मीठ मी ॲड केलं आहे। मिठामुळे टोमॅटो लवकर मऊ होईल। या फोडणीमध्ये मी पाव चमचा हिंग ॲड केला आहे। अर्धा चमचा हळद ॲड केली आहे। इथे मी 2 चमचे तिखट मसाला ॲड केला आहे। गॅस फ्लेम आपल्याला इथे मंद ठेवायची आहे आणि हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात। तुम्ही बघू शकता मसाल्यांना छान तेल सुटलं आहे। आता आपण याच्यामध्ये जे फ्लावर आपण भिजत ठेवले होते ते मी 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, ते आता ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ। इथे मी 2 बटाटे अशी जाडसर कट करून घेतली आहेत, तीही या भाजीमध्ये आपण ॲड करून घेऊया। हे मसाले फ्लावर आणि बटाट्याला लागेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। सर्व मसाले फ्लावर आणि बटाट्याला व्यवस्थित लागले आहेत। काळं वाटण 3 टेबलस्पून घेतलं आहे। त्याच्यामध्ये पाणी ॲड करून पातळ अशी स्लरी तयार करून घेऊया। या वाटणामध्ये आपण कांदा खोबरा भाजून घेतला आहे। लसूण आलं कोथिंबीर ॲड करून हे वाटण वाटलं आहे। ह्या काळ्या वाटणाची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती तुम्ही बघून घेऊ शकता। हे वाटण आपण आता या भाजीमध्ये ॲड करून घेऊया। वाटीमध्ये जे वाटण राहिलं होतं त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून मी याच्यामध्ये ॲड करत आहे। एकूण 1.5 वाटी पाणी मी या भाजीमध्ये ॲड करून घेतलं। आता आपण चमच्याने ही भाजी मिक्स करून घेऊया। तुम्हाला भाजीमध्ये पाणी जर कमी वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा वाटी अजून पाणी ॲड करून घेऊ शकता। आता आपण ह्या भाजीवर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट उकळी काढून घेऊया। भाजीला छान मस्त उकळी आली आहे। चमच्याने भाजी एकदा व्यवस्थित ढवळून घेऊ। चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊया। फोडणी देताना आपण थोडं मीठ ॲड केलं होतं, त्याच्यामुळे तुम्ही कमी मीठ ॲड करा। भाजी थोडा वेळ ढवळून घेऊ। तुम्ही बघू शकता भाजी किती चमचमीत आणि मसालेदार दिसत आहे। भाजीवर आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घेऊया। इथे आपली चमचमीत आणि मसालेदार बटाटा फ्लावरची रस्सा भाजी तयार आहे। ही बटाटा फ्लावरची रस्सा भाजी तुम्ही वरण भाताबरोबर किंवा चपाती भाकरीबरोबरही खाऊ शकता। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। बाय।